सण माय बाप माझे जोडीदार ते सगळे माझे रडून व्हिडिओ काढते तर व्हायरल करते. मी तसा नाही. माझे खरोखर मनातून इथं उत्पन्न झालेलं आहे. सगळं पीक जळून गेलंय. कुणी येतो शूटिंग काढ म्हणतं. तुला काय झालं अहो तुम्ही हे दाखवा पीक दाखवलं का माझी शूटिंग दाखवता तुम्ही. माझी शूटिंग दाखवू नका. एकरी 10,000 रुपये खर्च झाला. मला तेवढा 10,000 रुपये खर्च द्या आणि बाकी मला शास नको काय नको. कुणी तपासणी करायला आलं का? तपासणी करायला साहेब लोक आले. ते म्हणले तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या. आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का व्हायरल व्हायला? आमचं व्यथा कशी काढणार? आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का? व्हायरल करा, शूटिंग वाले आणा, मोबाईल मध्ये काढा. हे करणारा शेतकरी नाही, शेतकरी खानदान आहे. शासन हे झालेलं आहे. हे करा, आम्हाला उत्पन्न काय झालं त्याचा सारांश करा आणि हे पीक पहा, त्याचा खर्च द्या आम्हाला. आम्ही असे शूटिंग काढणार व्हायरल करणार शेतकरी नसतो. हे नुकसान कशामुळे झालेलं आहे? हे पाऊस जास्त दिसा का तुम्ही गुडघेत केला चिखला त्याला आम्हाला विचारता का? तुम्ही पत्रकार येऊन आम्हाला विचारता शेतात येऊन तुमचे पाय फाटलेले दिसत नाही का? ते दाखवा ना. तुम्हाला आमचं दाखवा वाटतं. इतके पाय फाटले का आणि इतका पाऊस झाला का आम्हाला विचारता तुम्ही तिथं एसी मध्ये बसून? आता सरकारकडून काय अपेक्षा आहे? अहो सरकार काहीच नाही. आमचं फक्त एकरी 10,000 रुपये खर्च झाला. तेवढा 10,000 खर्च द्या. शेतकऱ्याला सगळ्याला माहिती आहे 1 एकर मध्ये कापूस होतो किती. आज कमरा इतका कापूस पावसामुळे जळून खाक झालाय आणि तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याचे 10,000 रुपये कशाचे? कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत याचा 10,000 रुपये खर्च झाला का नाही? ते मी बिलासहित GST बिलासहित सांगतो मी. आज कोणता महिना ह्या महिन्यापर्यंत कमरा इतक्यासारख्या झाल्या 10,000 रुपये खर्च होतो का नाही? आणि काय सांगायचं तुम्हाला पत्रकार तुम्हाला माहित नसेल याला काय करणार? शेतकऱ्याला सगळं माहिती आहे 10,000 रुपये खर्च ह्या महिन्यापर्यंत होतो का नाही.